या धमकावलेल्या मुलीशी खासदार प्रणिती शिंदेंनी संवाद साधला। पुण्यातील आजच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि अभाविपमध्ये वाद झालेला आहे। आणि तिथे तू एकटीच रूम मध्ये का कोणी आहे? किती आहे? किती जण आहे? त्यांची नावं पोलीस आहेत? पोलीस फिमेल पोलीस आहेत ना? तर अभाविपचे कार्यकर्ते माझ्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेले। या प्रकरणी तक्रार दाखल करणार विद्यार्थिनी मानसी स्थूलनं ही माहिती दिली। माझ्या पायावर पोलिसांनी काठी मारली असं देखील मानसी स्थूलनं म्हटलेलं आहे। तरुणींच्या संरक्षणासाठी आमचे कार्यकर्ते जमले होते असं विश्वजित कदम म्हणालेले आहेत। आमच्या महिला कार्यकर्त्यांना देखील धमकावण्यात आलं असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं। या संदर्भातली सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे। आम्ही बसलेलो होतो, माझ्या मैत्रिणी होत्या दोन, आम्ही तिथे बसलेलो होतो आणि काही माझी एक मैत्रीण होती ती बाईट देत होती आणि ABVP वाले आहेत ते एकदम आक्रमक होऊन आले, तिच्या अंगावर गेलेत आणि तेवढ्यातच एकदम राडा झाला आणि त्यात एक मेल पोलीस होता, त्यांनी माझ्या पायावर एक जोरदार लाठी बसवलेली आहे आणि जे ABVP वाले जे काही कार्यकर्ता होते त्यांनी माझ्या पायावर आहे ना बुटा घालून होते ते त्यांनी जोरजोरात असं मारलेलं आहे माझ्या पायावर। हो नक्कीच, एक कार्यक्रम झाल्यावर आम्ही नक्कीच तक्रार दाखल करू। पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभाविप वाद आता शेगेला पोहोचलाय। भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात होते। भाजपकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे। एनएसयूआय कार्यकर्त्यांवर भाजपकडून मारहाणीचा आरोपही करण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या काही गुंडांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार असतील, विश्वजित कदम असतील, काँग्रेसच्या 300-400 कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली, दादागिरी केली। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर याचा तीव्र निषेध करत आहे।